एपीआय 7 ला यायचं होतं. रिएक्टर 1701 ची एक व्हेसल एंट्री होती प्रायोरिटीवर. ओके, मला एक 15 मिनिटं लागतील, इकडचं काम उरकून मी येतो. बरोबर, या लवकर या, जरा प्रायोरिटी या. ओके ओके, आलो. ठीक आहे. मंगेश, सेफ्टी ऑफिसर येत आहे. हो. पण त्यांचे सगळे चेक पॉईंट क्लिअर झाले पाहिजे. हो, आहेत सर. आपल्याला क्लिअरन्स भेटला पाहिजे. आणि तू मध्ये काही बोलायचं नाही, बाजूला उभं राहायचं गपचूप. काय काय पुतपा आहे मी, पुतपा. शांत बाजूला उभं राहा. येते साहेब, सगळे चेक पॉईंट आपले क्लिअर झालेले आहेत. सर अजून येत अनाऊन्स करा बरं, येत नाहीत अजून. सेफ्टी ऑफिसर कम ऑनलाईन. येस ऑनलाईन. कुठे साहेब? आलो एंट्रीलाच आहे तुमच्या ग्राउंडला. कुठच्या फ्लोअरला यायचं? फर्स्ट फ्लोअरला या. पण येताना लोट करून आलेत ना होय सेफ्टीचा? होय होय, आलो. हो, या या या. बोला शिफ्ट इंचार्ज साहेब, काय काम आहे? हा रिएक्टर 1701 याचे व्हेसल एंट्री आहे. तुमचे काय चेक पॉईंट असतील ते चेक पॉईंट करून घ्या. आमच्या ऑफिसरनी सगळी तयारी करून ठेवली आहे. ओके ओके, परमिट बघूया. हे बघा सर. ठीक आहे, लाईन आयसोलेट झाले. हो सर, झालं झालं. ओके, सॉल्वंट लाईन, नायट्रोजन बनलेलं लाईन. आहे सर. अरे शांत बस यार जरा. मोकळं आहे सर सगळं, खालून वरून मोकळं आहे. रिएक्टरला काय फ्लशिंग? रिएक्टरला सर आपण शेवटला फ्री बॉट वॉटर फ्लशिंग केलेलं आहे. ओके, स्मेल नाही ना? नाही सर, काहीच नाही. काय नाही. ओके ओके, बरं मला सांगा, आयसोलेशन केलं का? हो सर, हो, झालंय. झालंय सर. तुम्ही येते टॅग पण लावलाय सर. त्याचे फ्यूज पुढे. फ्यूज घ्या ना सर. ओके ओके, ठीक आहे. बरं, व्हेसल एंट्रीला पण उतरणार आहे मी सर. ऑफिस तुमचं मेडिकल एक्झाम झालं हो सर, झालं. सर्टिफिकेट दाखव रे. ठीक आहे, सर्व तंदुरुस्त आहे ना माणूस? हो सर. एकदम ओके, फिट आहे साहेब. आपण प्रत्येक आणि गोष्टीसाठी. सेफ्टी बेल्ट लॅडर? हे पहा सर, आहे सर. अरे थांब यार तू. एकदम वेल कंडिशन मध्ये. पुतपालात आहे मी, पुतपालात. अरे याला जरा आवरा रे जरा. अरे पुष्पा, शांत काय राहा चाललंय तू. त्याचं? हे पहा सर, बेल्ट आहे. हा, थांबणार आहे जरा. ठीक आहे ठीक आहे, ठेव. मला जरा एल चेक करायला लागेल त्याचं. हा, सर. आहे ना सर? ओके हा, ऑक्सिजन ओके, एल पण ओके आहे, ओके सर. काही प्रॉब्लेम नाही. ओके, ठीक आहे सर. क्लिनिंगचं साहित्य वगैरे आहे हो आहे सर. डिस्ट्रेस अलाराम वगैरे आहे. डिस्ट्रेस अलार्म आहे ना सर, डिस्ट्रेस अलाराम पण आहे सर. कसा वापरायचा माहिती आहे हो ना? सर. हो, माहिती आहे सर. ओके, लाईफ लाईन होल्डर मीच आहे सर. तुम्ही आहे. तुम्ही व्हेसल एंट्री करेपर्यंत कंटिन्यू इथे उभं राहायचंय आणि तो माणूस आतमध्ये जाईल त्याची सुरक्षा ही तुमची जबाबदारी आहे. कितीही प्रायोरिटीचं काम आलं तरी मी इथून हलणार नाही सर. ओके, तो आतमध्ये जाईल, त्याचा जो सेफ्टी बेल्टचा दोर आहे तो तुमच्या हातात राहणार आहे. हो सर. त्याला काही प्रॉब्लेम झाला लगेच बाहेर काढायचं आहे तुम्ही. हो सर. ओके, काढा, नाहीतर माझा बाकीची आतमध्ये कामं सगळी कार्यक्रम बंद व्हायचा. नको घाबरू करायची. रे. बाकीची कामं सगळी बंद करायची. तुम्ही इथे कंटिन्यू थांबायचं आहे. हो, ठीक आहे सर. ठीक आहे, एवढी आता- सेफ्टी असताना घाबरायचं नाही. नाही, साहेब आतल्या वेतल्यांतल्या बाटा वेतल्यांत केल्यात की तुम्ही एवढं ते करताय. मला दफ्तर पण एवढा ते करत नाही. पुतपा आहे मी, पुतपा. अरे पुष्पा, तुझी ती बाहेरच्या कंपनीतली हिरोगिरी बाहेर राहू दे. आपल्याकडे असं चालत नाही. साहेब जे सांगतील ते सगळे चेक पॉईंट करायचे, मगच काम करायचं. अहो ठीक आहे, तुम्ही म्हणाल तर तत्कलून आहे. हा, ठीक आहे, बाजूला उभा राहा. ठीक आहे साहेब. मी आता माझी साईन केलेली आहे. तुमचे हो, सर. सेफ डिपार्टमेंट हेड त्यांना पण दाखवा, त्यांचं सर. ऑथोरायझेशन घ्यायचं. त्याच्यानंतर सेफ्टी हेड डिपार्टमेंट त्यांना बोलवायचं, त्यांचं ऑथोरायझेशन घ्यायचं. त्याच्याशिवाय व्हेसल एंट्री चालू करायची नाही. चालेल, ठीक आहे सर. समजलं? हो, सर. हा, महत्वाचं तुम्हाला सांगतो म्हणजे व्हेसल एंट्री आहे ना, कॅज्युअली कधीच घ्यायची नाही. खूप बरोबर. महत्वाची व्हेसल एंट्री आहे, त्यामुळे बरोबर. सिरियसली काम करायचं. नक्की. समजलं? त्याच्यामध्ये सेफ्टी चेक पॉईंट आहेत. ते सेफ्टी चेक पॉईंट प्रत्येक गोष्ट चेक झाली पाहिजे. बरोबर. जसं की आयसोलेशन झालं पाहिजे, लाईनचं आयसोलेशन. अहो पण लाईन आयसोलेशन करतात तिथे तर सांगा की लाव. अरे यार, लाईन आयसोलेशन म्हणजे रिॲक्टरला कनेक्टेड जे नायट्रोजन लाईन, सॉल्वंट लाईन, प्रोसेस लाईन असतात त्या आयसोलेट झाल्या पाहिजेत. हो. नाहीतर आत जो उतरणार माणूस आहे त्याला त्याचा हजार्डस त्रास होऊ शकतो, नायट्रोजनचा त्रास होऊ शकतो, इंजुरी होऊ शकते. इंजुरी होऊ शकते. समजलं का? बला 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 बला. त्यानंतर दुसरी गोष्ट, इलेक्ट्रिकल आयसोलेशन झालं पाहिजे रिॲक्टरचं. हो. आपण इलेक्ट्रिकल आयसोलेशन मध्ये आयसोलेट करून त्याचं टॅग लावतो, फ्यूज आपल्या ताब्यामध्ये घेतो, त्याच्यानंतर इलेक्ट्रिकलचं लोटो करतो, आपल्या प्रोडक्शनचा लोटो, सेफ्टीचा लोटो करतो. ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या असतात. नाही लावलं तर काय होईल साहेब सांगा की? नाही लावलं तर एखाद्याने तिकडे पॅनलवरून स्टरच चालू केला आणि व्हेसल एंट्री क्लिनिंग करणारा माणूस आत आला तर तो इंजुरी होईल. त्याला बला 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 बला. Accident होऊ माझा शकतो खाली त्याच्यामध्ये. मत आला आता साहेब. बला 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 बला. व्हेसल एंट्री मध्ये सेफ्टी टूल्स वापरायचे आहेत. काय काय आपल्याकडे टूल्स? बरं, स्ट्रेस अलार्म आहे. हो आहे सर, बरोबर आहे आहे. तो आत जाणाऱ्या माणसाने स्ट्रेस अलार्म लावायचा आहे. बरोबर. ओके,
त्याच्यानंतर सेफ्टी बेल्ट, लॅडर या दोन्ही गोष्टी वापरायच्या आहेत. हो सर. कुठेही बायपास मारायची नाही. अजिबात नाही समजलं? हो सर. समजलं साहेब. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो, आपण जेव्हा आपल्या परिवारातून कंपनीमध्ये सुरक्षित येतो तेव्हा काम करताना सगळी सुरक्षा आपण पाळायची आहे आणि आपण सुरक्षित आपल्या घरी जायचं आहे. नक्की बरोबर सर. समजलं का? कुठेही बायपास मारायचं नाही, नाहीतर ते आपल्या जीवावरती बेतेल आणि आपलं पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होऊ शकते. नक्की. बरोबर. आपली सुरक्षा ही कंपनीची सुरक्षा आहे. समजलं? याच्या पुढे सगळं नीट समजलं करायचं पुष्पा? आहे. तर ती अहो हिरोगिरी- साहेब लय बाली समजलं. इथून पुढं आपण एकदम सेफ्टी घालूनच सगळी कामं करणार. असला कुठलाच बरोबर, खड्ड्यात बरोबर. उतरायचं नाही. बला हे खड्ड्यात उड्या मारायचं, बाहेर जायचं, ह्या गोष्टी बाहेर ठेवायच्या. बला एकदम सिरियसली काम करायचं. ओके साहेब. तसली हिरोगिरी करण्यापेक्षा हे सगळ्या पीपीई वापरून हिरोगिरी करायची. ओके साहेब, ओके, नक्कीच. ठीक आहे. चला पुढे या. सुरक्षा साधनांचा सुरक्षा साधनांचा करा वापर. सुरक्षित घरी जाऊया. ओके, थँक्यू.